बंद आहो आता एसी बंद कर ना मला समजत नाही कारण एकदा रिक्षा आपण म्हटल्यानंतर आपण काय काय करायचं त्याच्यामध्ये आवाज येतो नाही आपल्याला कल्पना आहे की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे काही आमदार कुठून पलीकडे गेले आणि नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. परंतु या सगळ्या चर्चेमध्ये आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्यापासून दूर का गेलो किंवा दुसऱ्या गटामध्ये का सामील झालो याच्याबद्दल अनेक कारणं दिली जातात. पण 2-4 वेळा आणि आज सुद्धा एका गोष्टीचा उल्लेख झाला तो वारंवार होतोय की छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक केली, त्यांच्या शेजारी तुम्ही कसे काही जाऊन बसला असा प्रश्न जो आहे हा उद्धवजी ठाकरे यांना हे शिंदे गटाचे जे काही आमदार आहेत शिवसेनेचे ते विचारत असतात. खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत घडून आता बरीच वर्ष झालेली आहे, 20-25 काही गोष्टी 20-25 वर्षाच्या पूर्वीच्या काही 30-35 वर्षाच्या पूर्वीच्या आहेत. नवीन शिवसैनिकांना किंवा काही आमदारांना सुद्धा या गोष्टी काही माहिती असण्याची शक्यता नाही. ते जुने जाणते जे आहेत शिवसैनिक त्यांना सगळी कल्पना आहे. शिवसेना स्थापन झाल्या त्या दिवसापासून मी शिवसेनेत सामील झालो. सगळ्या जवळपास आंदोलनात माझा सहभाग होता. हळूहळू आपल्या पहिले जे शाखा प्रमुख झाले महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये मुंबईमध्ये 10-15 शाखा प्रमुख झाले, त्यातला मी एक होतो. आणि नंतर मी नगरसेवक झालो. 20 वर्षानंतर महापौर आणि आमदार म्हणजे पहिला महापौर आमदार मुंबईचा मी झालो. 2 वेळा असे झाले. हेही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मला अटका सुद्धा झाल्या, मार सुद्धा खावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ज्याचा उल्लेख केला त्या बेळगाव प्रकरणामध्ये मीच पुढे होतो, कारण शिवसेनेचं नेतृत्व मी केलं होतं. पहिली बॅच गेली त्याचं नेतृत्व पवारसाहेबांनी केलं होतं आणि दुसरी बॅच आहे तिचं नेतृत्व शिवसेनेनं बाळासाहेबांनी छगन भुजबळ हे नेतृत्व करते म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे ते मी त्याचं नेतृत्व केलं. आणि मला माहिती होतं की मी त्याच्या अगोदरच सुंदर मुंबई, मराठी मुंबई वगैरे वगैरे घोषणा देऊन शिवसेनेचं महापौर म्हणून काम केलेलं होतं. आणि हे सगळे कर्नाटकचे जे पोलीस वगैरे होते मला कल्पना होती की ते मला आतमध्ये येऊ देणार नाही, अटक ताबडतोब करणार. आणि तिथे ठरलं होतं की एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जायचं, म्हणजे एका चौकातून दुसऱ्या चौकाचं नाव विसरत जातात. कदाचित संभाजी चौक आणि हुतात्मा चौक अशी काही ते नावं असण्याची शक्यता आहे, पण मी ती नावं विसरलो. आणि तो दिवस ठरला आणि मग मी ते विषांतर वगैरे करून गेलो. तो आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामध्ये प्रचंड मलाही मार बसला आणि 2 महिन्यांनी मी सुद्धा सुटलो. त्याच्यानंतर वरुडला सुद्धा असं आंदोलन झालं आणि तिथे सुद्धा मी स्कूटरवर गेलो. स्कूटर पडली, माझ्या नखा निघाली, बोटाची मार लागला आणि मी गमच्या वगैरे झालो असं गेलो. असे आंदोलन करत 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 या शिवसेना वाढवण्याचं काम झालं. परंतु ज्या वेळेला आणि एवढंच नाही तर शिवसेना BJPचा जो समझोता पहिला झाला त्या समझोता करताना सुद्धा शिवसेनेच्या बाजूने जे 2-3 लोक होते त्याच्यामध्ये मी होतो. प्रत्यक्ष प्रमोद महाजन आणि शिवणकर वगैरे ती मंडळी होती, सर्व त्यांच्यावर चर्चा करताना. तर हा सगळा इतिहास आहे. पण पुढे जे आहे मंडल आयोगाच्या बाबतीमध्ये OBCच्या प्रश्नावरून माझे आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले आणि शेवटी जे आहे आम्ही 18 लोक आमदार, म्हणजे त्यावेळेची कायदा वेगळा होता.
एक तृतीयांश आमदार ते आम्ही बाहेर पडलो. त्यामध्ये सुद्धा मग शिवसेना ब गट तयार झाला. त्या शिवसेना ब गटातले सुद्धा 6 आमदार म्हणजे परत एक तृतीयांश 18 ते परत गेले शिवसेनेत आणि 12 लोक आम्ही काँग्रेसमध्ये शेवटी आम्ही सामील झालो आणि ते मंत्री वगैरे झालं ती गोष्ट नाही. आता पुढे आमचं सरकार पुढे त्याच्यामध्ये रमाबाई नगर कांड झालं. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कुणीतरी विटंबना केली आणि म्हणून आंदोलन पेटलं. त्याच्यामध्ये 11 लहान मोठी माणसं जी आहेत ती गोळीबारामध्ये ठार झाली. मी त्यावेळेला अर्थातच काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो विधान परिषदेमध्ये. मी स्वतः तिथे भेट दिली आणि आरोप केला की शिवसेना बीजेपीचं सरकार यांनी हे कोणी आहेत या बाबतीमध्ये. यानंतर माझ्या घरावर शिवसैनिकांचा हल्ला झाला. तो फार वेगळा. त्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अडकलेले जे शिवसैनिक होते, मी आता अलीकडे जे आहे 2 वर्षापूर्वी ती केस चालली आणि त्यावेळेला मी सांगितलं की मी कोणाला ओळखत नाही आणि ते सुद्धा शिवसैनिक त्याच्यातून सुटले. पण त्या पुढे असं झालं की एक राजू जैन म्हणून जे आहेत कोणतरी होते धुळ्याचे, त्याने एक ॲफिडेविट केली की भुजबळांनीच हे करवलं. अगोदर मला करायला सांगितलं होतं उलटपणा, मी केली नाही म्हणून त्याने दुसरीकडून करून घेतली. आणि मग सामनामध्ये असं छापून आलं की हाच तो नराधम त्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. मग याच्यावर न्यायाधीश हायकोर्टाचे गुंडेवार यांचं कमिशन नेमण्यात आलं आणि कोण दोषी, छगन भुजबळच्या दोषी आहे का, माझ्यावरचे आरोप केले सगळं मी सांगितले की ते आरोप कुठे होतो, काय होतो, जे माझ्या विरुद्ध ॲफिडेविट केले ते सुद्धा किती चुकीचं आहे आणि तो मनुष्य किती खोटं बोलतो हे सुद्धा कोर्टामध्ये सिद्ध झालं. गुंडेवार कमिशनने मला क्लीन चिट दिली आणि त्याच्यानंतर मग मी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे जे काही ट्रस्टी यांच्यावर मी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला की यांनी सामनामध्ये हेडलाईन मारलेली आहे की छगन भुजबळ यांनी ही गोष्टी ही विटंबना केलेली आहे आणि इथे तर जज साहेबांनी ज्या मला क्लीन चिट दिली, मी ती केस चालवली. पुढे असं झालं की 99 मध्ये आमचं सरकार आलं आणि आमचं सरकार आल्यानंतर शिवाजी पार्कला झालेल्या जाहीर सभेमध्ये आम्ही सांगितलं होतं की 92-93च्या दंगलीमध्ये जे जे गुन्हेगार आहेत असं श्रीकृष्ण कमिशनने सांगितलं त्या सगळ्यांवर आम्ही खटले दाखल करू. आता मी नेमकाच गृहमंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो 99 मध्ये आणि ती फाईल जी आहे माझ्याकडे आहे. सगळ्या फाईल क्लोज झाल्या होत्या बाळासाहेबांच्या विरुद्धच्या, पण ही फाईल मात्र जी माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की कायदा असं म्हणतं की बाळासाहेबांवर केस दाखल केली पाहिजे, अटक केली पाहिजे. आता माझ्याकडे मी एक विधानमंडळासाठी होतो, परंतु शिवाजी पार्कवर आम्ही आमच्या पक्षाने आम्ही जाहीर केलं होतं की आम्ही श्रीकृष्ण कमिशनमध्ये ज्यांच्यावर ठपका ठेवला त्यांच्यावर कारवाई करू. त्याप्रमाणे ती फाईल आल्यानंतर मी त्याच्यावर सही केली आणि आपल्याला लक्षात पण सही केल्यानंतर ज्या वेळेला त्यांना अटक होणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या त्यावेळेला आज सुद्धा M.N. सिंग नावाचे त्यावेळेचे पोलीस कमिशनर हयात आहे, त्यांना मी बोलून सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंना पोलीस कस्टडी घ्यायची नाही, जामीन मिळत असेल तर तो त्यांना घेऊ द्या, त्यांना आपल्याला अटकेत ठेवायचं नाही, नंबर 1. आणि फार तरीसुद्धा कोर्टाने त्यांना सांगितलं की नाही की यांना 7 दिवसाची कस्टडी. तर मातोश्री हाच एक जेल समजून ते होम मिनिस्टरच्या हातामध्ये तो कायदा आहे की ते कुठल्याही वास्तूला जेल जाहीर करू शकतात. मातोश्री हाच जेल जाहीर करून बाळासाहेबांना पुन्हा मातोश्रीतच ठेवायचं, पण त्यांना जेलमध्ये न्यायचं नाही हे सांगण्याचे अजून ज्यांना मी बोलू ते कमिशनर आहे असं तो भाग वेगळा. पण त्याच्यानंतर मग त्या केसमध्ये बाळासाहेबांना कोर्टात नेला आणि बाळासाहेब सुटले.
आणि मग सतत हे बाळासाहेबांनी सुद्धा मला, मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळेला लोकोबा लोखंडे अनेक वेळा बोलल्यानंतर मी सुद्धा बाळासाहेबांच्या विरुद्ध बोललो. बाळासाहेबांची माझी बरीच खेळाजंगी त्या काही बसस्टँडमध्ये झाली. पण पुढे असं झालं की मी मंत्री असताना साधारणपणे 2008-09च्या दरम्यान ती जी केस होती अब्रू नुकसानीची मी केलेली, ती केस ऐकली गेली होती आणि आता तिचा निकाल लागण्याची पाळी जवळजवळ आली होती. आता हे स्वच्छ होतं, कारण सामनामध्ये हेडलाईनच मारलेली आहे की मी ते केलं म्हणून. जज साहेब म्हणतात की मी ते केलं नाही म्हणून. आणि वर्गातील आणि ब वर्गात असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलंय. एक आमदार किंवा 50 आमदार सोडून गेल्यानं पक्ष संपत नाही असा विश्वास उद्धव ठाकरेंनी. विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव, सुरजी. आणि त्यांनी सांगितलं की उज्ज्वल साहेब आम्ही तुमच्याकडे काम घेऊन आलो. म्हटलं काय काम? तर ते म्हणाले बाळासाहेबांची जी आहे प्रकृती बरी राहत नाही आणि वय सुद्धा झालेलं आहे याची तुम्हाला कल्पना. बरं मग नाही, ती आपली जी केस आहे त्या केसच्या संदर्भामध्ये मी आलो आहे. म्हटलं ठीक आहे, मला समजलं काय मग काय म्हणायचं ते मला समजलं. त्यांनी मला पत्रसुद्धा दिलं. म्हटलं कधी तारीख आहे ती सांगा मला. बांद्रा कोर्टामध्ये केस होती, त्यांनी मला तारीख सांगा. म्हटलं तुम्ही काही बोलणार ना, तुम्ही जा. मी त्या तारखेला कोर्टामध्ये उभा आहे आणि मी तिथल्या जज साहेबांना हात जोडून सांगितलं की साहेब मला ही केस मागे घ्यायची आहे. ते जज बरोबर म्हणाले तुम्ही काय सांगता, एवढे दिवस ही केस चाललेली आहे, वकिलांचं जे आर्ग्युमेंट झाले आणि तुम्ही म्हणता केस मागे, तुम्हाला कळतं का तुम्ही काय म्हणताय ते? म्हटलं हो साहेब मला सगळं कळतं आहे, पण मला ही केसच्या मागे घ्यायची, मला माफ करा, मी तुमच्या हात जोडून तुम्हाला विनंती करतो. तर 5 मिनटं जे आहेत जज साहेब आणि आमचं हे चालू होतं शेवटी म्हटलं साहेब पुन्हा कोणा मी माफी मागतो तुमची, पण मला नाही केस चालू. आणि मग ती केस काढून टाकली. त्याच्यानंतर मग ते जे काही तिथे ट्रस्टी होती त्यांच्यावर काय करायचं म्हणून म्हटलं ते पण काढायचं. हे झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर उद्धवजी ठाकरे सुद्धा तिथे होते आणि त्याने मला सांगितलं की साहेबांनी तुम्हाला चहाला घरी बोलू. म्हटलं मी नंतर येतो. आणि नंतर 10-15 दिवसांनी बाळासाहेबांनी परत फोन आल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची मुलं, पत्नी, त्या सगळे ओळखतच होते. सगळे ठाकरे फॅमिली जे आहे कुटुंबीय, माझ्या सगळ्या कुटुंबियांना चांगले ओळखत होते, कारण ते नाशिकच्या बंगल्यावर सुद्धा यायचे. घरगुती आमचे संबंध होते. आणि मग मी सगळे जे आहेत मुलं, त्यांच्या मुली, पत्नी वगैरे आम्ही सगळे सुना वगैरे गेलो आणि जवळजवळ 7-8 तास तिथे होतो. नाश्ता, जेवण, गप्पा आणि साहेबांबरोबर जे हसत खेळत आम्ही तिथे तो वेळ घालवला.
त्याच्यानंतर बाळासाहेबांनी सुद्धा कधी मला काही बोलले नाही. मी बाळासाहेबांना कधी काही बोललो नाही. तेव्हा शिवसेना संपेल असं जेव्हा म्हणत होते त्यावेळेला मीच सांगत होतो की शिवसेना संपणार नाही. तर अशी ही एकंदर जी आहे ही कथा आहे. होय, बाळासाहेबांची लढाई झाली, परंतु एका उचित वेळेला जे आहे बाळासाहेबांचा आणि आमचा जो आहे बाळासाहेबांचा केस मागितला तो समजूता सुद्धा झाला आणि आमचं पहिल्यासारखंच प्रेम राहिलं. जणू ते झालंच नाही, तो इतिहास घडलाच नाही अशाप्रमाणे आम्ही वागत होतो. नेहमी त्या सगळ्याचे आता आमदार सांगतात ना की बाळासाहेबांना अटक झाली होती मग का बसला, तर त्यानं मला सांगा. आणि एवढंच नाही तर बाळासाहेब जेव्हा प्रचंड आजारी होते शेवटच्या 2-3 दिवसात, त्यामध्ये जी 2-3च लोक त्यांना प्रत्यक्ष भेटू शकले वरच्या माळावर जाऊन, त्याच्यामध्ये छगन भुजबळ. बाकी अनेक नेते गेले. 1 ते 2-3 म्हणजे अमिताभ बच्चन, मी आणि आणखीन एखादा कोणाला तरी परवानगी त्यांनी दिली असेल. एवढ्याच लोक आम्ही जाऊन साहेबांना भेटलेलो. एवढं प्रेम जे आहे आमचं होतं. ठीक आहे, त्यांचं ज्या शिवसेनेचं आणि माझे जे आहे वादविवाद आहेत, आमचे भांडणं आहेत काय, परंतु शेवटी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित आलो. आता जे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे हे सुद्धा माझ्या अगदी शेजारीच बसायचे कॅबिनेट सुद्धा. आणि ही सगळी जी बोलणारी जे काही मंत्री वगैरे असतील ते सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही बोलायचो. कधी कुणाला वाटलं नाही की का माझ्या शेजारी भुजबळांच्या शेजारी बसायचं की नाही. परंतु आता मात्र जे आहे केवळ उद्धवजी ठाकरे यांना अडचणी करण्यासाठी हे प्रश्न जे विचारले जातात ते महाराष्ट्राच्या जनतेला यातलं एक खऱ्या जे सत्य गोष्टी ज्या आहेत कळाव्या म्हणून मी आज आपल्यासमोर आलेलो आहे स्पष्ट करण्यासाठी की हो, बाळासाहेबांचे माझे प्रचंड जवळचे संबंध, जवळजवळ 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाचाच नेता. शिवसेना वाढवण्यासाठी मी जे मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर मी आणि दादा कोंडके यांनी सुरुवातीचे प्रचंड प्रयत्न केले लातूर उस्मानाबादपर्यंत. त्यानंतर बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम बसलं आणि त्यांनी मला वेगवेगळ्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी नेलं. आणि एका क्षणाला जे आहे तर मंडल कमिशन वादविवाद झाला, फक्त उडाला, आम्ही बाहेर पडलो. पवारसाहेबांच्या माध्यमातून आरक्षण मिळालं आणि ती भांडण ते सुरू राहिलं आणि एका उचित वेळेला ते भांडण संपलं सुद्धा. असा हा एकूण इतिहास आहे. कारण या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस कोणाला कळत नाही, सांगता येत नाही. काही लोक विसरून गेलेले असतात आणि अनेक नवीन आमदार, त्यातले अनेक आमदार मंत्रीसुद्धा जे आहेत तर मी शाखाप्रमुख वगैरे नेमलेलं आहे, ते अजूनसुद्धा मला मानतात. त्यांनी चांगलं काम केलं. असो, त्यांच्या ते जे आहेत मतभेद मिटो. आणि माझी तुम्ही काल पण सांगितलं की शिवसेना संपावी असं कुणालाही महाराष्ट्रातल्या एकाही किंवा जगातल्या कुठल्याही मराठी माणसाला वाटत असेल असं मला वाटत नाही. परंतु भांडणं होतात, काय मार्ग निघेल अशी मी तरी अपेक्षा करतो आहे. आणि एवढंच की हे सगळं करत असताना
कटू प्रहार करू नयेत, त्याने सुद्धा काही लोक दुःखी होतात. आणि ही लढाई जी आहे, लढाई म्हणा किंवा मतभेद आहे, हे याला कुठेतरी बोलत असताना सीमोल्लंघन होणार नाही पाहिजे. आपण 84-85 साली करू बोलू. आपण 84-85 साली दादा पंपींची आठवण झाली. नाशिकला आपण खूप शाखांचं उद्घाटन केलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी हायस्कूल ग्राउंडवर दादा पंपी आणि बाळासाहेबांच्या उपस्थितीत एक प्रचंड सभा जाहीर सभा झाली. त्याबद्दल काही आठवण? खरं आहे ते. नाशिकची शाखा, अनेक शाखा ज्या आहे महाराष्ट्रातल्या, त्या दिवशी खूप सकाळी त्याचं उद्घाटन मी केली. आणि नाशिकला ते प्रत्यक्ष बाळासाहेब यांना आणून आपण त्या मला वाटतं या इथे मार्केट आहे ना आपलं गाडगे महाराज हायस्कूल ग्राउंडवर सभा झाली होती. हां, त्या तिकडे सभा झाली. स्टेडियम ग्राउंडवर घोडे वगैरे आणले होते आणि दादा कोंडके आणि बाळासाहेब वगैरे सुद्धा होते आणि प्रचंड सभा झाली होती. आणि शिवसेना जी स्थापन झाली मुळात जे आहे त्या नाशिक जिल्ह्यामध्ये, तिला जास्त उभारी ही भगूर शहरातून मिळाली. भगूर काकासाहेब सोलापूरकर होते. सोलापूरकर होते त्यावेळेला सोलापूरकर होते. मालेगावला तिथे दत्ता बिडारे वगैरे होते. भगूरला सुद्धा फार चांगली जे आहेत शिवसैनिक होते, त्याचे विचारे आता काही गेलेले आहेत. परंतु तिथे जे आहेत नाशिकमध्ये सुद्धा शिवसेनेचे जे आहेत वेगळे झाले. ठीक आहे, ते पण इतिहास आहे. साहेब, तुम्ही आता बोलताना बाळासाहेबांच्या या आठवणी सांगितलं, तुम्ही भाऊ देखील झाले बघायला. शिवसेना अशी संपूर्ण असं देखील तुम्हाला वाटतंय तर परत हे जे शिंदे सेना शिवसेना वेगळी झाली ते एकत्र यावे असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही काय प्रयत्न? मला असं वाटतं की आता हे तर काहीच नाही, पण बाळासाहेबांचे आणि आमचं जे भांडण जे आहे त्या काळाचं तुम्ही त्या फारच लहान असणार, त्याचं फारच स्वतः जोरदार चाललं होतं महाराष्ट्रामध्ये. पण एक वेळ अशी आली की बाळासाहेबांनी मला माफ केलं आणि मी सुद्धा बाळासाहेबांच्या जवळ तेवढ्याच प्रेमाने परत आम्ही बसायला लागलो. आता वेळ द्यावा लागेल, कारण हे दुखणं थोडंसं वाढलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यावर वेळ हे मला वाटतं एक औषध आहे. उद्धव ठाकरे माफ करतील, जवळ येतील, उद्धव ठाकरे माफ करतील परत येतील असं वाटतं तुम्हाला? हे परत एकत्र येतील असं वाटतं? असं काही होऊ शकतं. शिवसैनिक आहे आणि तिथे एकदा शिवसैनिक जो काम करतो निदान 10, 20, 25, 30 वर्ष, त्याच्या रक्तातली ती शिवसेना जी आहे तो विसरत नाही, शक्य नाही. त्याच्यामुळे कधी ना कधी तरी हे याच्यामध्ये काहीतरी घडेल अशी माझी तरी अपेक्षा आहे. आपण शिंदे गटाच्या केसरकरांनी प्रवक्त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी चांगल्या चौकडी बाजूला करावी आणि चर्चेसाठी मागसुरू घेण्यास तयार आहोत. आता असं आहे ना, मी त्यांचा तो अंतर्गत प्रश्न त्याच्या एवढ्या खोलामध्ये काही मी जाणार नाही आणि त्याच्यावर मला काही जास्त भाष्य सुद्धा करणार नाही. परंतु ते काय उद्धवजी ठाकरेंना भेटायचं असेल तर ते आता जाऊन भेटू शकतात. साहेब, वडीलकीच्या नात्याने आपण आज उद्धव ठाकरेंना, जरी ठीक आहे ते पक्षप्रमुख आहे, पण आपलं नातं वडीलकीचं आहे. तर वडीलकीच्या नात्याने आपण उद्धव ठाकरेंना याचा काही सल्ला द्यावा असं काही परिस्थिती आहे? नाही, असं आहे ना की आपल्या घरगुती कामामध्ये आपण सल्ले वगैरे परंतु जेव्हा राजकारण एवढं तापतं त्यावेळेला त्याच्या पलीकडे सगळं जातं. तरी जेव्हा भेट झाली तेव्हा थोडंसं हळूहळू एक वादळ उठलेलं आहे
तो वादळ कधीतरी तर शांत होईलच. आणि मग जे आहे त्याच्यामध्ये काय पडझड झाली आणि मग एकमेकाचे आवाज एकमेकाला ऐकू येतील. वादळामध्ये कदाचित जे आहे जास्त ऐकायला येत नाही, इकडे काय तिकडे काय, प्रत्येकजण आपापल्या मार्गाने जातो. परंतु माझी एक सदिच्छा आहे की शिवसेना ही पूर्ववत व्हावी. ठीक आहे, ते आता महाविकास आघाडीत आहे, उद्या काय होणार मला माहिती नाही. त्यांची आणि आमची जे आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे, मतभेद असतील कदाचित आम्ही एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका पण नसतील. काय पुढे काय भविष्यात काय काय सांगता येत नाही. परंतु आज मी तरी एवढंच सांगू की शिवसेना जी आहे ती टिकली पाहिजे, एकत्र राहिली पाहिजे मजबूतीने. आणि कारण काय हे झाले आमदार आहेत, मंत्री आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत, ते सर्व मला मान्य आहे. परंतु लाखो शिवसैनिक गावागावात पसरलेले त्यांचं काय करायचं? त्यांच्याकडे तर सगळ्यांनी बघावं असं माझं म्हणणं आहे. आपण उद्धव ठाकरेंना जरी सल्ला देऊ शकलो नाही तरी मी नाही सल्ला देऊ शकणार कोणाला. एकनाथ शिंदेच्या बाबतीत मात्र त्यांचे जे गुरु एकनाथ शिंदे त्यांना गुरु मानतात, ते आनंद दिघे देखील आपले कार्यकर्ते होते, पण त्यांनी आपल्यासोबत काम केलेलं आहे. हो, तर बरोबर आहे. आनंद दररोज सुद्धा माझ्याबरोबर काम करत होते आणि त्यानंतर काम ते पाहायचे. मी त्या एकमेव आमदार होतो, त्यांना अटक झाली होती आणि मी बरेच दिवस झाली होती. नंतर मी वसंतदादा पाटलांकडे गेलो होता आणि वसंतदादा पाटलांनी त्यावेळेचे गृहराज्यमंत्री शिवाजीराव देशमुख यांना फोन केला. मला सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे जा. मी त्यांच्याकडे गेलो आणि मग त्यांनी सगळीची आई सूत्र हलवली आणि मग आनंदजी साहेबांना भेटायला तिकडे कारागृहात ठाण्याच्या गेलो आणि त्यांना काय खुर्ची पंखा अमुक तमुक टेबल काय जे होतं त्याची सगळी सोय केली आणि मग काही दिवसामध्ये दिघे साहेब ते सुटले. दुर्दैवाने ॲक्सिडेंट झाला आणि ते गेली. दुःखाची बाब आहे. फक्त आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. आता या घटना काय आम्ही विसरत नाही. शेवटी त्या घटना घडतात आयुष्यामध्ये. पुढे काही ओळख लागलं कोणाच्या आयुष्यानं तरी इतिहास तर काही पुसला जात नाही. नाराजीचं जे कारण समोर सतत चर्चेलं जात आहे अलीकडच्या या काळात की उद्धव ठाकरे साहेबांच्या पर्यंत म्हणजे त्यांची तब्येतीचे काही कारणं असतील किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर करोना आहे, तब्येतीचं आहे, परंतु ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकापासून आणि आमदारापर्यंत त्यांचा जो अप्रोच होता हा पूर्णपणे थांबला आणि इतर काही मंडळी ज्यांना बडवे म्हटलं जातं या लोकांचं प्रस्ताव वाढलं. म्हणजे मला त्या वादात काही जायचं नाही, पण मी एक गोष्ट सांगेन की हे मंत्रिमंडळ आल्यानंतर 2 वर्ष कोरोना होता. कोणीच कोणाला भेटू. तुम्ही सुद्धा जे आहे म्हणजे तुमचं काम चालू होतं, तसं आमचं अन्नधान्याचं वगैरे पुरवण्याचं काम चालू होतं. परंतु सर्वसामान्य कार्यकर्ते वगैरे सगळे दूर होते, घरामध्ये बसलेले होते. लॉकडाऊन सुरू होता, पोलिसांनी बाहेर फिरायचं सुद्धा नाही म्हणून सांगितलं. 2 वर्ष जे आहेत आपण एकमेकांना काही भेटू शकलो नाही ही एक गोष्ट. आणि त्याच्यानंतर ते आजारी झाले आणि तो आजारसुद्धा गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाली हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. त्या एकूण पूर्ण कालखंडामधला हा कालखंड आपल्याला वजा करता येणार नाही. साहेब ओबीसी आरक्षणाचा जो आहे फडणवीसांनी देखील सांगितलं की जवळपास मार्गी लागेल आम्ही असे प्रश्न असं वाटतंय. काय वाटतं प्रश्न सुटे?
कळलं की पाठिया कमिशनने जे आहे आपला अहवाल हा महाराष्ट्र सरकारला सोपवलेला आहे. मी या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की आपण तुषार मेहता जे अटॉर्नी जनरल ते सॉलिसिटर जनरल काय आहे ते भारत सरकारचे त्यांना आपण उभं करतो आहोत. मी त्यांना दुसरंही नाव सांगितलं की मनविंदर सिंग जे आहेत चांगले वकील ज्यांनी मध्य प्रदेशची बाजू मांडली त्यांनाही बरोबर घ्या आणि हे सगळं जे आता अहवाल आला आहे तो अहवाल तुम्ही बरोबर पाहून काय योग्य त्यांना पाऊल टाका आणि ओबीसी जे आहेत त्या ओबीसी समाजावर आम्ही काही काम केलं आहे. बरंचसं काम पाठिया कमिशन नेमणं ती माहिती आणून देणं त्याचं जे काय परीक्षण करणं आहे ते पाठिया कमिशनने केलेलं आहे. त्याच्यावर काही त्यांनी दिले त्याच्यामुळे काही आम्ही सुद्धा बरंचसं त्याच्यावर काम केलेलं आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये ते शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्याकडे ते काम गेलेलं आहे तर त्यांनी काळजीपूर्वक ते काम करावं आणि केवळ ह्या ओबीसींनाच नव्हे महाराष्ट्राच्या तर तो असा निकाल यावा की देशातील सगळ्या ओबीसींचा हा जो तिढा जो आहे हा सुटला जावा आणि आरक्षण त्यांचं कायम राखावं. आपण या सगळ्या सद्भावना व्यक्त केल्या परंतु नवीन सरकार आल्या आल्या पहिला फटका आम्हाला बसला नाशिक जिल्ह्याला. आपला मोठा निधी रोखला गेला. काय म्हणाले जसं आहे त्याच्यावर बोललो त्या निधी काही हा माझ्या एकट्याचा नव्हता अख्ख्या जिल्ह्याचा होता आणि सगळ्या आमदारांना समान वाटून द्या. जे आमदार इथे नाही लांब आहेत ते सुद्धा आल्यानंतर त्यांची कामं घ्या आणि समानतेचं जरा कुठे ठेवा. त्याच्यावर काही आमच्या मित्रांनी तक्रार केल्यामुळं त्याला थोडं नाही म्हटलं तरी स्टे आला तोंडी स्टे आला. परंतु नंतर जे आहे आता सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्याच कलेक्टरांना तो त्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत की नवीन पालकमंत्री येईपर्यंत ते थांबवा. ठीक आहे. संजय राऊत विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे. मी काय ऐकलं नाही कोणी कोर्टाने काढले आदेश. कोर्टाने काढलेला आहे. किरीट सोमय्यांच्या पत्नीने जो मानहानीचा दावा दाखल केला होता त्या संदर्भात म्हणजे ते याचं डिफेमेशन केस बरोबर ना. टॉयलेट घोटाळ्याच्या याच्यात डिफेमेशन टॉयलेट घोटाळ्याचे जे आरोप झाले होते डिफेमेशनची केस आहे म्हणजे अब्रुनुकसानीच्या तो त्याने ठीक आहे ते हजर होते आणि त्यांना जामीन मिळाल्यानंतर केस चालू. किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत त्यांनी म्हणलं की माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल तुमचं अभिनंदन. काय सांगायचं त्याच्याबद्दल मला दीपक केसरकर यांचं सुद्धा काहीतरी भाष्य त्याच्यावर आलं की उद्धवजी ठाकरे यांना तुम्ही असे शब्द वापरू नका. असे उद्धवजी ठाकरे दूर गेलेले जे आहेत त्यांच्यापासून उद्धवजी ठाकरे यांच्या दूर गेलेले असतील ते सुद्धा म्हणत आहे. माझं म्हणणं की तिथपर्यंत आपण जाऊ नये आणि मला बरं वाटतं ते दीपक केसरकर किंवा एकनाथजी शिंदे यांच्यातर्फे ते जे काही सांगण्यात आलं या ठरवलं कृपया पुढे जाऊ. धन्यवाद. थँक्यू सर.